हॅलो एव्हरीवन, वेलकम इन माहीज किचन अँड होम। आमचं हॉल आवरलेला आहे। 11 वाजता आहे। माझं सगळं टाइमपास पण करून झाला, कामं पण करून झाले, पण काही कामं बाकी, तर मी ते तुम्हाला दाखवते। हॉल तर व्यवस्थित आवरलेला आहे, पण किचनचं सगळे 12 वाजलेले आहेत। किचनमध्ये खूप पसारा झालेला आहे आणि बिलकुल पण आवरलेलं नाही किचन। तर कसं आवरायचंय हे मी तुमच्यासोबत शेअर करते। मी माझ्या किचनचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला होता ऑलरेडी, पण मी रिपीट शेअर करते आहे, कारण यावेळेस खूप पसारा झाला। तर ते कसं आवरायचं ते बघूया आपण ह्या व्हिडिओमध्ये। सुरुवात मी फ्रीज पासून सुरू करणार आहे। तर फ्रीज मधलं सगळं सामान आवरायचंय, फ्रीजच्या आतमधलं, आणि वरचं जे आहे, वरचे जे भांडे वगैरे आहेत ते एकदा धुवून घ्यायचे व्यवस्थित। कामाला स्टार्ट करते आहे। प्लेट्सचा स्टँड धुवून झालेला आहे आणि त्यामध्ये बसणाऱ्या सर्व प्लेट्स व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहे स्वच्छ। तर ह्याला वाळू द्यायचं आहे आणि कोरड्या कपड्याने पुसून यामध्ये टाकायचं आहे। तर फायनली वरचे जे 2 ओटे एल शेप मधले ते सगळे मी स्वच्छ केलेले आहेत। इथले जे भांडे आहेत ते सगळे घासून धुवून त्याला पुसून व्यवस्थित ठेवलेलं आहे, असं आवरलेलं आहे। आणि इथला जो छोटा रॅक आहे, कॉर्नर रॅक, तो पण स्वच्छ केला। माझ्या आईनी इकडे ठेवलेला होता तो रॅक, तर इकडच्या साईडला ठेवला, कारण उजव्या हाताने पटकन व्यवस्थित आपल्याला सर्व वस्तू घेता येतात। तर त्याकरता उजव्या हाताला तिने सगळं ठेवलेलं आहे आणि त्यामुळे स्वच्छ करायला पण खूप सोपं जातं, म्हणून असं तिने ठेवलं। तर असं आवरलेलं आहे। फ्रीज पण आवरलेलं आहे व्यवस्थित, आतून स्वच्छ पुसून घेतलं आहे सगळं काही आणि नीट ठेवलेलं आहे। आमच्याकडे रविवारी बाजार असतो, तर आठवडी बाजार, तेव्हा आणता येईल आणखी भाज्या। चहा पण ठेवून टाकला आणि कुकरमध्ये वरण भात पण लावलं, म्हणजे आम्हाला सगळ्यांना जेवता येईल। आणि सर्व असं आवरलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते, पार्ट 1चा। याच्यानंतर मी काय काय क्लिनिंग करणार आहे, कसं स्वच्छ ठेवणार आहे सगळं घराला, ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। थँक यू फॉर वॉचिंग।